वेलकम बॅक. मागील व्हिडिओमध्ये आपण समरी रायटिंग काय असतं ते बघण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातच केली होती. आणि समरी रायटिंग मध्ये वी ऑल्सो टॉक्ड अबाउट दी वेटेज दॅट इज देअर फॉर दी थर्ड सेक्शन and it may be as it is as it is of 16 marks for 11th standard. It will be unchanged according to whatever it was written over there, but if there are certain changes that will be conveyed to you. And in this section we also saw that there are six elements, six chapters, and we have to learn these six so that we will be able to write the four questions, or we will be able to answer the four activities, out of which each will be of 4 marks, so we will get 16 marks. We also understood what is summarizing, paraphrasing, precise writing, quoting, editing, and gist writing. And in the introductory part we also tried to understand what is the uh, purpose of summary writing, and we also understood what Shakespeare wanted to say, and brevity is the soul of wit. And to express in brief the main parts of a written summary, summary writing skill that can be developed by practice. So we also saw that practice is required. Every work, whatever we are to do, we are going to do, that requires practice. So here also they are saying that if we are going to have certain practice, we are going to write it, rewrite it, read it, reread it, and if we are going to condense it, then we can go for it. So here we can see a summarizing has a definite purpose. The purpose of summary is to give the reader a clear, objective picture of the original text. See, this sentence is very important. Okay, the purpose of summary is to give the reader a clear, स्पष्ट ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ दी ओरिजिनल टेक्स्ट. जे काही ओरिजिनल टेक्स्ट आहे त्याच्या बाबतीत आपल्याला एक क्लिअर ऑब्जेक्टिव्ह आयडिया आली पाहिजे. Most importantly, the summary restates only the main points of a text or a lecture without giving examples or details such as date, numbers, or statistics. Now, summary do's of summary writing. Read and reread the passage. Do's म्हणजे काय काय करायचं आहे आपल्याला समरी रायटिंग करत असताना. सगळ्यात पहिले रीड, ते तर आपण करतोच, पण रीड द पॅसेज, अंडरस्टँड द पॅसेज, रीड द इन्स्ट्रक्शन्स, फायनली फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. त्या पॅसेज मधलं मेन आयडिया काय, आपल्याला नेमकं समराईज काय करायचं, आपल्याला कशावर जास्त भर द्यायचा. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. स्वतःलाच प्रश्न विचारा काय आपण करणार आहे. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. हे फार महत्वाचं आहे. लांब लांब सेंटेन्सेस समरी मध्ये कधीच ठेवत नसतात, शॉर्ट सेंटेन्सेस ठेवायचे. कनेक्ट द सेंटेन्स युझिंग लिंकर्स. ऑल द सेंटेन्सेस शुड बी कनेक्टेड. असं नाही की मधामधातला आपण सोडून दिलं म्हणून आपलं ते अलग वेगवेगळं दिसलं पाहिजे की पहिल्या पॅरेग्राफ मधली एक लाईन, दुसऱ्या पॅरेग्राफ मधली तिसरी लाईन, चौथ्या पॅरेग्राफ मधली पाचवी लाईन. नो, दे शुड नॉट बी देअर. दे शुड बी लिंक्ड प्रॉपरली. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स, सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. रिडंडंट मीन्स वर तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तशा प्रकारे जे रिपीट होऊन राहिलेले जे वर्ड्स आहेत ते अवॉइड करा. आणि ओमिट डिटेल्स. डिटेल्स जर असेल, बारीक दिलेला आहे कुठल्याही बाबतीत दिला, पहाटेचा वेळ होता, सूर्यनारायण तिकडून चमकून राहिलेले, तर पक्षी हळूहळू उडायला सुरुवात झालेली होती, सगळीकडे चिवत्यांचा चिवचिवाट, कलकलाट, असं लांब लांब डिटेलिंग गोष्ट आहे, स्पष्ट भाषेत सकाळ झालेली होती. इतकं जेव्हा आपण एका वाक्यात सांगतोय की वी आर ऑल द लिटररी एलिमेंट्स व्हॉट एव्हर आर युज्ड टू डिस्क्राईब, वी आर अवॉइडिंग ओनली टू मेन्शन सुंदर पहाट झालेली आहे असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन्स. आपलं स्वतःच मत त्याच्यात घालू नका. तुम्हाला काय वाटते ते त्याच्यात लिहू नका. समरी करत असताना एवढं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि डोंट्स दिलेले, आता हे डू केले आपण आतापर्यंत, म्हणजे काय काय करायचं आहे आपल्याला समरी करत असताना. आता आपल्याला काय काय नाही करायचं आहे, म्हणजे काय काय आपल्याला अवॉइड करायचं आहे ते आपण बघू. वी डोंट हॅव टू इन्क्लूड एनिथिंग. आता इथे सांगितलं प्रकारे की नवीन कुठलीच गोष्ट आपल्याला त्याच्यात इन्क्लूड करायची नाही.
आपला मत त्याच्यात मांडायचं नाही आणि जे मुख्य आहे त्याला एक्सक्लूड सुद्धा करायचं नाही, म्हणजे बाहेर काढून फेकायचं सुद्धा नाही. कमी करायचं आहे म्हणून हेही काढून टाकायचं नाही. मेन जे आहे ते इवन इन अ नॉवल, तर इफ इट इज अ मिस्ट्री, then we have to tell what is the mystery, what is the reason behind such mystery, who is the murderer, we should know. If you are excluding the name of the murder itself, the summary doesn't have any meaning. Then add, don't add anything, is just like including or adding something extra. Don't comment. तुम्ही स्वतःची कुठलीही एखादी कमेंट देऊ नका आणि कुठल्याही प्रकारचे एक्झाम्पल्स देऊ नका ज्याच्यामुळे तुमची समरी मोठी होत जाईल. As an example, let us take an article for summary. आता त्यांनी एक आर्टिकल आपल्या समोर दिलेलं आहे. ते आर्टिकल आपल्याला त्याला समरी करून सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. हे मी वरच्यावर तुम्हाला थोडं फास्ट वाचून तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि त्याची समरी कशी केलेली आहे आपण बघू. Now, learning disability they are talking about. ठीक आहे. Learning disability is an umbrella term for a wide variety of learning problems. Umbrella term means something under which variety of problems can be taken into. Learning means to understand, to learn something. And disability means we are not able to understand it. Children with learning disorder might be labeled as slow learners, but they are smart as everyone else. Some of the students are slow learners, means they have they may have some disabilities, but they are as bright as the others. They just need to be taught in proper environment conducive to their learning speed and level. Some of them are fast learners, some of them are slow learners. So according to their understanding, we have to give the conducive environment. Observation of a child over a period of time by parents at home and teacher in school can provide valuable information about the way a child is able to learn and function in all the ways that he should be able to at his age and level. A child's observation vary. Means a child may understand or grasp accordingly. It is not necessary that all the learners are fast, or it is not that all the students or the learners are of the same understanding. So we have to understand that there may be certain apparent problems while reading, writing, listening, speaking, and these four skills which we are talking about. There which are required for a language or anything like that. So there might be problems for reading, writing, speaking, and reasoning and dealing with maths. Sometimes maths also become a difficult thing for the learner. Once these problems are identified, it is time for proper investigation. If so, we have to identify this problem according to this article. It is important in order to clarify specific learning disorders and also rule out other issues affecting the students' educational problems. What are the problems we have to understand? And investigation may reveal the types of disorder, just like dyslexia, dysgraphia, dyscalculia, specific reading disabilities. This dyslexia, you might have seen the exam movie Tare Zameen Par. In that also, B and D are the same. Small b and small d are the same for them. O and on and no are same. Dysgraphia means even the students, the pictures are, they are not able to identify the difference. Dyscalculia means they are not able to calculate properly. So these are some of the problems which are there. We call them as auditory processing disorder, APD, etc. Auditory processing disorder, also known as central auditory processing disorder, is a condition that affects the sound that travels unimpeded through the ear. Is processed or interpreted by brain. Individuals with APD do not recognize subtle difference between sounds and words. तर यांनी तुम्हाला डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्कुलियाच्या बाबतीत थोडीशी माहिती दिलेली आहे. हे तुम्हाला बघा, डिस्कॅल्कुलिया मीन्स व्हॉट, डिस्लेक्सिया मीन्स व्हॉट, आणि ADHD मीन्स अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर, त्याच्या बाबतीत त्यांनी या पॅरेग्राफ मध्ये दिलेला. हे तुम्हाला एकदा वाचावं लागेल. आणि देर आर मेनी अदर डिसेबिलिटीज, त्यांनी आणखी दुसऱ्या बाबतीत आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. अनफॉर्च्युनेटली our country is less open to inclusive learning for children with LD म्हणजे वर आपण बघितलं लर्निंग, हे बघा वर दिलेलं आहे लर्निंग डिसॅबिलिटीज. सो
Unless handled efficiently, these disorders often transfer to condition like anxiety and depression. आणि जर यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर अँझायटी आणि डिप्रेशन कडे आपण जाऊ शकतो. Parents, teachers, educators and stakeholders must insist to uplift their children with slow learning disabilities. हे सगळे त्यांनी दिलेलं आहे. तर आता याला समराईज करत असताना आपल्याला काय करायचं आहे, यांनी स्टेप्स दिलेल्या. पहिल्या स्टेप मध्ये बघा काय दिलंय, रीड द आर्टिकल ट्वाइस. आपल्याला ते आर्टिकल दोनदा वाचायचं आहे. नाही समजलं तीनदा चारदा, जितक्यांदा आपल्याला समजत नाही ते वाचायचं. पण वेळ परीक्षेमध्ये जास्त खपवू न देता याची प्रॅक्टिस आपल्याला आधीच करावं लागेल. रीड द आर्टिकल ट्वाइस. आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. का बरं लिहिलेलं असेल. आता हे लर्निंग डिसॅबिलिटीजच्या बाबतीत आपल्याला दिलेलं आहे, तर मग हे काय काय दिलेलं आहे त्याच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. आयडेंटिफाय द मेन आयडिया. व्हॉट इज द मेन आयडिया ऑफ दिस राईट अप व्हॉट एव्हर इज गिव्हन टू अस. देन द फर्स्ट ड्राफ्ट. ड्राफ्ट मीन्स समथिंग कच्चं आपलं पहिल्यांदा आपण लिहायचं एकदा. रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. एकदा आपण लिहिल्यानंतर त्याला एडिट करायचं आहे. राईट द फायनल ड्राफ्ट. दोनदा आपल्याला लिहायचं आहे. हे आपण प्रॅक्टिस करत असताना करायचं, परीक्षेमध्ये करायचं नाही. परीक्षेमध्ये आपल्याला एकच ड्राफ्ट लिहावा लागतो. आता बघा इथे इतके पॅरेग्राफ्स तुम्हाला दिलेले आहे, 7-8 5-6 पॅरेग्राफ दिलेले आहे. त्याचं त्यांनी एका याच्यातच दिलेलं समरी करून दिलेली आहे. तुम्हाला दिसेल की त्यांनी सगळ्यात पहिले दिलेलं आहे टायटल, लर्निंग डिसॅबिलिटी हँडल विथ केअर. म्हणजे आपल्याला ते याच्यातून लक्षात येते की आपल्याला त्यांना कसं हँडल करायचं आहे, विथ केअर. साध्या सोप्या भाषेत त्यांनी बघा किती सुंदर दिलेलं आहे. काचेच्या बॉक्सवर वगैरे लिहिलेलं असतं की ग्लासवेअर इनसाइड हँडल विथ केअर. तशासारखं एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये लर्निंग डिसॅबिलिटी जर असेल तर वी हॅव टू हँडल दॅट थिंग विथ केअर. मग त्यांनी लर्निंग डिसॅबिलिटीच्या बाबतीत पूर्ण ते डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया किंवा एडीएच वगैरेच्या बाबतीत पूर्ण डिटेल्स ज्या जे काही दिलेल्या आहेत त्या सगळ्या ओमिट केल्या, म्हणजे वगळल्या, काढून टाकल्या. बघा, learning disability is an umbrella term for many learning problems like reading, writing, listening, speaking, reasoning, maths and other physical and motor difficulties. लर्निंग डिसेबिलिटी कुठे कुठे काय काय अडचण निर्माण करते याच्या बाबतीत त्यांनी एका वाक्यात लिहिलं आहे की रीडिंग, रायटिंग, लिस्निंग, स्पीकिंग, रिझनिंग, मॅथ्स अँड अदर फिजिकल अँड मोटर डिफिकल्टी. जे काही आहे मोटर डिफिकल्टी म्हणजे हाताच्या पायाचे जे मुवमेंट्स असतात त्याला म्हणतो आपण. These problems need to be identified and investigated. See, one paragraph is condensed into a single sentence. That is, the problem should be identified and investigated. A child can be diagnosed with more than one learning disability like dyslexia, dysgraphia, auditory processing disorder, or dyscalculia, whatever it is there in it. हे सगळं जे काही अलग अलग प्रकारचे डिसॅबिलिटीज असतात त्यातलं या लोकांनी सांगितलंय. सच डिसऑर्डर्स कॅन बी डेल्ट विथ व्हेरियस मेथड्स. त्यांनी मग जे काही बरोबर मेथड दिलेलं आहे ते एका रेग्युलर क्लासरूम मध्ये कसे वापरायचे ते आपल्याला सांगितलं. वन ऑफ द वेज इज इन्कल्शन. टू इन्क्लूड implementation of inclusion may vary but it has a positive effect on learning disabled. Though the idea of inclusion is not popular in our country, it can prove useful to handle such children. या मुलांना हँडल करायला आपल्याला सोपं जाईल. Along with the method and technique, the children are also need encouragement and moral support to progress with self-confidence and determination. Now, in this summary writing, you might have seen आपल्याला जास्त जिच्यावर फोकस करायचा आहे ते आहे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला टायटल द्यायचं आहे आणि एका पॅरेग्राफ मध्ये, मी परत रिपीट करतो की एका पॅरेग्राफ मध्ये तेवढं आपल्याला समराईज करायचं आहे आणि तेवढं आपल्याला लिहून एकदा लिहून परत त्याला वाचून परत आपल्याला ते रीड करून त्याला आणखी कमी करून लिहायचं आहे. हे 6 स्टेप्स जे वर दिलेले आहे हे आपल्याला प्रॅक्टिस करत असताना हे 6 स्टेप जशान तसे फॉलो करायचे. परंतु परीक्षेमध्ये फर्स्ट ड्राफ्ट फायनल ड्राफ्ट करण्यापेक्षा फर्स्ट ड्राफ्ट हा आपण क्वेश्चन पेपर मध्येच जे पॅसेज दिलेला आहे तो आपण बघून घ्यायचा आणि फायनल ड्राफ्ट तिथेच लिहिण्याचा प्रयत्न करायचा. जर चुकलं तर एक डॅश मारून ती परत आपण लिहू शकतो. होमवर्क मध्ये तुम्हाला हे जे कम्युनिकेशन दिलेलं पॅसेज दिलेला आहे हा पॅसेज तुम्हाला कंपल्सरीली आणखी कमी करून 2 पॅरेग्राफ दिलेले आहे, तुम्हाला हा आणखी कमी करून मला व्हॉट्सअपवर पाठवायचा. So this is what is about precise summary writing. So hope so that you understood whatever is been taught today. जे काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारायचे. थँक यू व्हेरी मच.